नमस्कार. मी अजय द्वारकानाथ भागवत, राहणारा वापगाव, तालुका खेड, उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. खरं तर आता जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं तालुक्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं सभा घेतल्या जात आहेत. तशाच प्रकारे काल आमच्या वापगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं सभा घेण्यात आली. या सभेसाठी खेड तालुक्याचे सन्माननीय आमदार बाबाजी शेठ काळे, त्याचप्रमाणे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आदरणीय सचिन भाऊ आहेर हे प्रमुख वक्ते म्हणून त्या ठिकाणी सभेला उपस्थित होते. सभा होत असताना आदरणीय बाबाजी काळे यांनी लोकांना मार्गदर्शन करताना किंवा आपल्या पक्षाचे विचार मांडताना माजी आमदार आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील यांच्यावर टीका करत असताना त्यांनी कशा पद्धतीने कामं केली किंवा चुकीची कामं केली आणि बाकी मी कसं बरोबर करतो आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. यामध्ये प्रामुख्याने अनेक वर्षांपासून आमच्या भागातील लोक ज्या योजनेची वाट पाहतात ती कळमोडी उपसा योजना, त्या संदर्भात काही भाष्य केलं आणि त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला ही योजना काम सुरू झालं होतं त्यावेळेला माजी आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांनी ते काम बंद पाडून खूप मोठं पाप केलं आहे. मी आमदार महोदयांना सांगू इच्छितो की ज्या वेळेला ही योजना आखली त्या योजनेत खेड तालुक्याचा सुरुवातीचा काही भाग, काही गावं आणि नंतर आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठारवरील गावं, शेवटचं आंबेगाव तालुक्यातील गाव पारगाव इथपर्यंतच ती मर्यादित होती. खेड तालुक्याच्या पूर्व भागातील असणारी गावं, त्यामध्ये मग वापगाव, वरुडे, कनेरसर, पूर या गावांचा त्या योजनेत समावेश नव्हता आणि त्याच्यामुळं खेडचे तत्कालीन आमदार आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील यांनी ठणकावून सांगितलं की कळमोडीचं धरण खेड तालुक्यात आहे आणि खेड तालुक्यात धरण असताना खेड तालुक्याच्या पूर्व भागातील वेळ नदीवरची पुढील जी 4 गावं आहेत, या 4 गावांचा जोपर्यंत समावेश कळमोडी योजनेत होणार नाही तोपर्यंत मी ही योजना होऊन देणार नाही. याचा अर्थ असा आहे की आमच्या खेड तालुक्यातील पूर्व भागातील जी 4 गावं आहेत त्यामध्ये वापगाव, वरुडे, कनेरसर, पूर या 4 गावांना पाणी मिळत नाही तोपर्यंत ती योजना होऊ देणार नाही. याचा अर्थ आमच्या 4 गावांना पाणी मिळण्यासाठी म्हणून अण्णांनी प्रसंगी स्वतःच्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी त्यांनी त्या ठिकाणी वाईटपणा घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळं त्यांनी पाप केलं असं होत नाही. ते आम्हाला पाणी मिळत नाही म्हणून त्यांनी ती योजना रखडवली. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपण काल सांगितलं की 265 का असा काहीतरी आकडा ऐकण्यात आला आमच्या, की इतक्या याचं ते काम होणार आहे आणि ते पुढच्या 3 महिन्यात सुरू होणार आहे. खरं तर कळमोडी धरणात आमच्या खेड तालुक्यातील पूर्व भागातील वापगाव, वरुडे, कनेरसर, पूर या गावांचा समावेश व्हावा म्हणून अण्णांनीच आग्रह धरला आणि त्यांच्या आग्रहास्तव साधारण माननीय उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 24/8/2023 रोजी संपन्न झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार माननीय श्री दिलीप मोहिते पाटील, विधानसभा सदस्य खेड यांच्या मागणीच्या अनुषंगाने कळमोडी धरणाच्या ऊर्ध्व बाजूच्या भीमाशंकर आदिवासी उपसा सिंचन योजना व खेड तालुक्यातील पूर्व भागातील कोपबांधाऱ्यांना पाणी देण्यासाठी वाफगाव, वरुडे, पूर व कनेरसर या गावांचा समावेश करण्याकरिता कळमोडी प्रकल्पाचे फेर नियोजन करावे असे निर्देश देण्यात आले आहेत. हे पत्र आहे, हे पत्र आहे. या पत्राच्या अनुषंगाने आपण बघू शकता 24/8/2023 रोजी संपन्न झालेल्या इतिवृत्तानुसार माननीय श्री दिलीप मोहिते पाटील, विधानसभा सदस्य खेड यांच्या मागणीच्या अनुषंगाने
हा विषय सुरू झाला. आणि मग त्यांच्याच हे संपूर्ण पत्र माझ्याकडे आहे. त्या पत्रात जो उल्लेख आहे त्याच्यानुसार अण्णांच्याच मागणीनुसार या प्रकल्पामध्ये खेड तालुक्यातील पूर्व भागातील गावांचा समावेश करण्यात आला. तेही मी तुम्हाला दाखवतो त्या पत्राच्या अनुषंगाने. खेड तालुक्यातील पूर्व भागातील गावे वापगाव, वरडी, पूर्व कनेरसर 1252 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित फेर जल नियोजनानुसार एकूण म्हणजे खेड तालुक्यातील पश्चिम भागातील एकलहरे, शेंदुर्ली, धामणगाव, गोटवडी, कुडे, येणे, बुद्रुक या गावांच्यासाठी उपसा सिंचनातून 305 हेक्टर आणि खेड तालुक्याच्या पूर्व भागातील 4 गावांसाठी 1252 हेक्टर असं प्रस्तावित फेर जलनियोजनानुसार 1557 हेक्टर अतिरिक्त क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. याच्यापूर्वी आमच्या गावांचा समावेशच या योजनेमध्ये नव्हता आणि त्याच्यामुळं जोपर्यंत आमच्या गावांचं खेड तालुक्यातील पूर्व भागातील या गावांचा समावेश होणार नाही तोपर्यंत अण्णांनी ही योजना थांबवून ठेवली. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. ते आमच्यासाठी काम करत होते. राहिला प्रश्न, आपण सांगितलं की 15 वर्ष त्यांनी काय केलं, तर मी आपल्याला सांगू शकतो की 15 वर्षामध्ये जर आकडा मोजला तर तो आपण कधी बघितलंच नाही. मी काही साध्या गोष्टी सांगतो. आमच्या वापगावमध्ये जलयुक्त शिवार योजना राबवली. आपण माहिती घेऊ शकता. 6 कोटी रुपये जलयुक्त शिवार योजनेसाठी खर्च करण्यात आले. त्याच्यानंतर अण्णांनी सुचवल्याप्रमाणे आमच्या जवळके ओढा, पोतडी ओढा, चिजबाईवरून येणारा ओढा, मुंजे ओढा 4 ओढे आमच्या गावात नद्यांना मिळतात. या 4 ओढ्यांवर मिळून 7 केटीवर बांधण्यात आले. त्याच्यानंतर नदीवर 3 केटीवर बांधण्यात आले. वरुडले या ठिकाणी अधिकचे 3 केटीवर म्हणजे पूर्व भागातील शेतीला पाणी मिळावं म्हणून सुद्धा. आता त्याची किंमत जर काढली कोटी तर ती खूप मोठी होईल, परंतु बांधण्यात आले हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू शकतो. 2007 साली वापगावच्या धरणापासून कॅनॉल दुरुस्तीचं काम केलं. 2007 साली 1 कोटी रुपये त्या ठिकाणी या कामासाठी खर्च केले. त्यामध्ये अजितदादा पवार साहेब यांच्या हस्तेच, स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या हस्तेच या पाटाच्या कामाचं त्या ठिकाणी भूमिपूजन झालं होतं. अलीकडच्या काळात काही गोष्टी सांगायचा प्रयत्न केला तर वापगावला महाराजा यशवंतराव होळकर यांचं जन्मस्थळ आहे. या जन्मस्थळासाठी भूषणसिंह राजे होळकर घराण्याचेच वंशज आहेत, ते प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नांना अण्णांनीच ताकद दिली आणि जवळपास आदरणीय अजितदादांच्या पाठीमागं लागून या राजवाड्याच्या दुरुस्ती कामासाठी सुरुवातीला 25 कोटी रुपये त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला आहे. आत्ता आमची 29 तारखेला अजितदादांची सभा वापगावला होती आणि अजितदादा स्वतः त्या कामाची पाहणी करणार होते, परंतु दुर्दैवाने ते आज आपल्यात राहिले नाहीत. आणि आम्ही प्रचार दौरा करत असताना कोणावरही फारशी टीका करायची नाही, शोकसभेचा तो विषय होता म्हणून कुणीही त्या ठिकाणी जास्तीचं काही बोललं नाही, कोणावर टीका देखील केली नाही. परंतु नाईलाजाने आपण ज्या वेळेला खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न करत आहात त्यावेळेला खऱ्या गोष्टी मी आपल्यासमोर मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. हा जो कडूस शिरदाळे 150 कोटी रुपयाचा रस्ता मंजूर झाला, त्याच्याही आपण जी माहिती सांगितली की यांनी वर्क ऑर्डर दिली नव्हती, काम बंद पाडलं होतं. लोकांना अगोदरच माहीत झालेलं आहे की हे पैसे कुणी मंजूर केले. त्याच्यामुळे ती पण खोटी माहिती पसरवण्याचा आपण प्रयत्न करू नये. अण्णांच्याच हट्टामुळे या ठिकाणी आमच्या पूर्वीचा वापगाव रेटोडी जो जिल्हा परिषद गट होता त्या गटातून निवडून आलेल्या सौभाग्यवती निर्मलताई पानसरे यांना अण्णांनीच जिल्हा परिषद अध्यक्ष त्या ठिकाणी केलं. आणि त्या अध्यक्ष झाल्यानंतर आमच्या एकाच गावात जवळजवळ 4 ते 5 कोटी रुपयांचा अंतर्गत रस्ते असतील, ड्रेनेज असेल, PHCच्या ठिकाणी काही दुरुस्ती असतील, असे अनेक दिल्या गोष्टी. लिस्ट सांगितली तर लिस्ट खूप मोठी होईल, परंतु 4 ते 5 कोटी रुपयांचा निधी निर्मलताई पानसरेंच्या 2.5 वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आमच्या वापगावला मिळाला. त्याच्यानंतर गुळ्यानी या ठिकाणी पाझर तलाव, अण्णा आमदार झाले 2004 साली. त्याच वेळेला अजितदादा जलसंपदा मंत्री होते. अनेक वर्ष तो रखडलेला होता पाझर तलाव. अण्णांनी दादांच्या पाठीमागं लागून त्यासाठी तातडीने 1 ते 1.5 महिन्यात 30 वर्ष रखडलेल्या त्या पाझर तलावाचं काम पूर्ण केलं. मांदळवाडी या ठिकाणी पाझर तलावासाठी पूर्वीच्या काळी झालेला पाझर तलाव होता, त्याला लिकेजेस होते. 32 लाख रुपये निर्मलताईंच्या फंडातून आपण
दुरुस्त केलं. अनेक गोष्टीत वापगाव जवळके रस्ता असेल, जवळकी ते गावडीवाडी रस्ता असेल, हे सगळ्या गोष्टी अण्णांच्याच काळात त्या ठिकाणी झालेल्या आहेत. मी उलट आमच्या शोकसभेच्या निमित्तानं बोलताना असं म्हणालो होतो आमच्या उपस्थित असणाऱ्या लोकांना की अण्णांचा 2004 ते 2014 आणि 2019 ते 2024 हा कार्यकाळ वजा जाता जर मला कोणी सांगितलं की अण्णा आमदार नसतानाच्या काळात अमुक एक काम इथं चांगलं झालं आहे, सांगण्यासारखं झालं आहे, एक काम दाखवा, मी आजही आपणाला आवाहन करतो की अण्णा आमदार नसताना आमच्या भागाकडे सगळ्यांचं दुर्लक्ष होतं. अण्णांनी मतं किती मिळतात याचा विचार न करता, केवळ समोरच्या उमेदवारांवर टीका न करता कोट्यावधी रुपयांचा निधी वापगाव आणि परिसराला या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून एक आमच्या भागासाठी जो काही बॅकलॉग होता किंवा काम करण्यासाठी ज्या कोणी प्रयत्न केले त्या प्रत्येकाचा आभार मानणं आमचं कर्तव्य आहे. आणि मग ज्यांनी प्रचंड निधी आमच्या भागासाठी दिला त्यांचं आभार मानणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. राहिला प्रश्न लोकांनी मतं कोणाला द्यायची, हा लोकांचा अधिकार जरी असला तरी लोकांना जाणीव करून देणं की कोण आपल्या कामाचा आहे आणि कोण आपल्या कामाचा नाही हे लोकांनी तपासून पाहावं. केवळ मी बोलतो म्हणून नाही तर लोकांनी जे सांगितलं आहे ते खरंच झालं आहे का, कोणाच्या काळात झालं आहे, या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून लोकांनी देखील मतदान करावं असं मी लोकांना आवाहन करतो. आणि ज्या वेळेला अण्णांनी आमच्याकडं घड्याळाच्या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत, जर अण्णांच्या मार्गदर्शनाखाली ते जर काम करणार असतील तर आम्ही नक्कीच जे अण्णा ज्यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्याच पाठीमागं उभे राहण्याचा आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करणार, हे आपल्याला निक्षून सांगतो. विनंती एकच आहे, आपण आपल्या उमेदवाराच्या बाजूने बोलायला हरकत नाही, परंतु खोटी माहिती पसरू नये एवढीच विनंती या निमित्तानं करतो. धन्यवाद.